हे आजा कुठे चाललायस? सणासुदीचं बस की घरात जरा. राहुल्या का अजून येईना? जी काय बाहेर सोडणार नाही. तिकडे शीतली येऊन थांबली असेल. आजा अगं नाही चाललं कुठं, फोन करतोय. हा बोल की आज्या. ए होबला, कुठेस रे तू? ठीक आहे, तुझ्याकडेच या लागलोय की मी. एवढा वेळ मग तिकडे शीतली वाट बघत असेल माझी. लेट गेलो तर माहिती ना, फाडून काय मला. हा माहिती. आज्या तू काय काळजी करू नको, मी तुला या खिंडीतनं बाहेर काढतच असतो. ये आधी, खिंडीतनं बाहेर काढतो. अरे ही काय, आलोच की. मला सांग, आता कुठं आहेस तू? ही काय, तुमच्याच अंगणात आहे की. अरे अंगणात काय करतोयस? आधी अरे मुद्दामच आता आलो नाही का? अरे येड्या, जिजीला कळलं तर आपण दोघं फोनवर बोलतोय ते, म्हणून म्हणलं आधी फोन संपवूया आणि मग आत येऊया. कसलं हुशार आहे ना मी आज्या. लय हुशार आहेस तू. हा यात आतमध्ये. हा लक्ष लगेच येतो, तू तयार होऊन राहा. आज्या अरे चल की लवकर, किती उशीर झालं तुझी वाट बघत बसलोय मी. हा राहुल्या काय र, कुठे चल? त्याच जरा काम आहे ना. आजाचं काम आहे? असं म्हणलो मी नाही, मी असं म्हणलो माझं याच्याकडं काम आहे. आता तुझं काय काम काढलंस? अरे सणावाराचं पोराला घरात थांबू दे की जरा, तो येईल नंतर. तू हो पुढं जा. राहुल्या तिकडे ये. काय आहे? अरे हा जरा लिंबाचा पाला खाऊन जा की, खायचा असतो आज. नको बाई जिजे, अगं तिला एक कडवाट लागतंय. म्हणूनच खायचा असतो. ये दर. अरे ये की. हा आलू. अयो जिजे, काय र, काय झालं? अगं मला आत्ता आठवलं. काय? तुझं गुडघं दुखतात ना? हो आता दुखतेत वयोमानाप्रमाणे. काय करायचं बाबा आता? मला माहिती की काय करायचं ती. काय? एक रामबाण उपाय आहे माझ्या जवळ. मला बी सांग की. हा सांगतो की, सोपं आहे, तिथलं इथंच करू आपण. काय करायचं? हा तू अशी दरवाजाकडे पाठ करून बस. का वळायचं? अगं इलाज तसा आहे ना, बस. काय बाबा, अगं ऐक. आणि पाठीमाग अजिबात बघू नको, का र? बोलू पण नको. बर. हा जातो. हा जादू, अगं जादू बघ माझी, असं म्हणलं मी. हा बघ, ह्यो पालाय का नाही, तो गुडघ्याला असा चोळायचा की मग आपोआप दुखायचं थांबतंय. अरे मग कर की, काय करायचं ती. हा 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 जिजे, हा ह्यो पाला गुडघ्याला लावला हा की बघ तू कशी हरणीवानी पळतेस ती. खरंच? होय. राहुल्या हा तुलाच माझी काळजी आहे बघ पोरा.
होय हाय की काळजी. किती करतोस माझ्यासाठी तू नाही होय करतो की. राहुल्या लय पार गुन्ह्यात आहेस बघ तू. होय लय गुन्हात आहे मी. राहुल्या मला विसरू नकोस बरं का. नाही की इसरत. भैया तुमचा उंट मेला. वजीर मेला. वा भैया तुम्ही आजकाल आमच्या वजिरावर हल्ला सुरू केलाय. म्हणजे बाकी काय मारायच्या डायरेक्ट वजीरच मारताय. याचं कारण माहिती का टॅलेंट? काय? कारण आम्ही तुझ्या वजिरामध्ये आज्याला बघतो आणि डाव जिंकायचा असेल तर वजीर मरणं महत्वाचं आहे. म्हणून पहिला अटक वजीरवरच. मग त्याला मारायला आम्ही घोडा पुढे करतो. घोडा कोणी माहितीये का? कोण? आपल्या मामी. मोजकच चालते पण मोक्याच चालते. अरे वजिराचं जीणं मुश्किल करून ठेवलं या घोड्यानं. कुणाचं जीणं मुश्किल करताय भैया? मामी अहो काय नाही हो, खेळ चाललाय. कस काय येणं केलं? असं काम करून आलीये की तुमच्या खेळात अजून रंगत येणार आहे. असं बसा. काय अजय ट्रेनिंग सेंटरला परत गेला काय? ती गेले नाही गेले तुम्हाला काही फरक पडणार आहे? तसं नाही, पण तुमच्या डोक्याचा त्रास कमी होईल ना. कसं आहे, आमच्या डोक्याचा त्रास कमी होईल नाही तर नाही, पण असं काम करून आलीये की तुमच्या डोक्याला त्रास होणार नाही ही नक्की. काय केलंय असं? तुमच्या सासूरवाडीत पत्रिका जुळली असं सांगितलंय. मग काय म्हणल्या त्या? तुमच्या सासूबाई म्हणल्या आता कुठं गावगावा करू नका म्हणून. वा मामी वा वा वा. होय पण आता मग पुढची चाल काय असणार आहे? आता तुमची पत्रिका घेऊन शीतलच्या घरी जाणार आणि तुमच्या सासूबाईंना देणार आणि त्यांना सांगणार ही पत्रिका नानांना द्यायची आणि पत्रिका जुळून बघा. जर पत्रिका जुळली तरच शब्द टाकायचा. मामी तुम्ही तर दोन्ही बाजूने डाव खेळताय की. कसं आहे भैया, दोन्हीकडनं एकट्यानेच डाव खेळला का नाही की हारायची भीती नसते. मामी अहो लय शिकण्यासारखं आहे बघा तुमच्याकडनं. ते मी तुम्हाला पण शिकवीन नंतर, पण आधी तुम्ही तुमच्या आई साहेबांशी बोलून घ्या.